सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालंय। पाऊस थांबला असला, कमी झाला असला तरी वादळी वारे जोरात वाहत असून यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात पडझडीच्या घटना घडत आहेत। कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे 3 घरांवर औदुंबरचं झाड पडून मोठं नुकसान झालंय। एकंदरीत जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झाली। आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहन नाईक सिंधुदुर्गमधून आपल्या सोबत जोडले आहेत। मी रोहनकडे जाणार। रोहन, आपण पाहतोय अनेक ठिकाणी या मुसळधार पाऊस जो कोसळतोय त्यामुळे झाडे सुद्धा उन्मळून पडलेली आहेत आणि आणखीन झाडे कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं। काय ताजे अपडेट आहेत सिंधुदुर्गमधून? कालपासून पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली सिंधुदुर्गामध्ये, मात्र वादळी वारे जे वाहत आहेत त्याचा परिणाम मोठा दिसून येतोय। सिंधुदुर्गामध्ये प्रत्येक तालुक्यात जवळपास 8 ते 10 अशा घटना घडलेल्या आहेत, जी बाजूला घरांच्या झाडं असतात ती उन्मळून पडतात आणि घरावर पडतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने जीवितहानी वगैरे कुठलीही झाली नाहीये। आता पाहिलं असेल तर पावसाची विश्रांती आहे। आज पावसाचा येलो अलर्ट आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं असेल तर सह्याद्रीचा जो पट्टा आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी आहे तशी आहे, पण काही प्रमाणात कमी झालेला, जे भंगसाळ नदी असेल, गड नदी असेल तिथे कमी झाली, कारण जो पाऊस पडतो तो सह्याद्रीच्या पट्ट्यात पडतोय, त्यामुळे पाऊस कमी झालेला आहे पातळी। एकंदरीत पाहिलं असेल तर ज्या घटना घडल्या आहेत करणसिंह, त्या घटना अतिशय महत्वाच्या आहेत। या प्रशासन जागं झालेलं आहे। प्रशासन या तत्काळ, कालची कुडाळ तालुक्यात संध्याकाळची घटना घडली, त्या घटनेमध्ये औदुंबराचं झाड हे 3 घरांवर पडलं मेस्त्री कुटुंबांच्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तत्काळ तहसीलदार असतील, तिथले गटविकास अधिकारी असतील यांनी तिथे भेट दिली। जिल्हाधिकारी मॅडम सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यानंतर जी घटना त्यांनी पाहिली, त्यानंतर झाडं वगैरे बाजूला करण्यात आली। अशा घटना सावंतवाडी तालुक्यामध्ये सोनुर्ली असेल, वेंगुर्ल्यात घडलेली आहे। चौकुळ आणि आंबोली या भागात अशा मोठ्या घटना घडल्या। त्यामुळे एकंदरीत पाहिलं असेल तर पावसाचा जोर कमी आहे, मात्र जे वादळी वारे वाहत आहेत त्यामुळे याचा परिणाम सिंधुदुर्गात जास्त दिसून येतोय। आणि प्रामुख्याने पाहिलं असेल तर जर वादळी वारे नसले असते तर पावसाचं प्रमाण सिंधुदुर्गात जास्त असतं, मात्र हे जे पावसाचे ढग आहेत ते रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राकडे वादळी वाऱ्यामुळे पुढे गेलेले असले पाहायला मिळत आहेत। नक्कीच रोहन, महत्वाचे अपडेट आपण दिलात। आता आपण थेट जातोय कोल्हापूरमध्ये। आपले प्रतिनिधी सतेज शाऊनकर आपल्या सोबत जोडले। सतेज, काय अपडेट आहे? कोल्हापुरात सुद्धा पाऊस सुरू आहे आणि वारंवार कोल्हापूरमध्ये अलर्ट देण्यात येतोय। कारण खरं पाहिलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असणारा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। कारण आपण पाहिलं तर काल काहीशी कोल्हापुरात शहरात विश्रांती घेतली, मात्र पश्चिम घाटमाथ्यावरती मुसळधार, अतिमुसळधार असा पाऊस पडताना पाहायला मिळतोय। धरण पांडव क्षेत्रामध्ये तर धुवाधार बॅटिंग जी आहे ती या पावसाने केल्याचं आपल्याला दिसून येतंय। राधानगरी आहे, दूधगंगा आहे, त्यासोबत तुळशी आहे, वारणा आहे, या धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झालेली आहे। खरं तर जून महिना पूर्ण कोरडा गेलेला होता, आणखीन जून महिन्यात धरणांनी तळ गाठलेला होता, मात्र आता हीच धरणं जवळपास 30 ते 35% वरती भरल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरची तहान भागवणारं आणि कोल्हापूरला जो पाणीदार जिल्हा म्हणला जातो त्याच राधानगरी धरणात आता जवळपास 42% अधिक पाणीसाठा झालेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की प्रचंड असा पाऊस पडताना आपल्याला दिसून येतोय। आज भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। विशेषतः पश्चिम घाटमाथ्यावरती दरडी कोसळतील असं सांगितलेलं आहे, त्यामुळे प्रवास करणं टाळा असं देखील जिल्हा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। काल जे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन आणखीन सतर्क झालेलं आहे, कारण पंचगंगेची जी वाटचाल आहे ती हळूहळू जी आहे ती संथ गतीनं इशारा पातळीकडे सुरू आहे। सध्या पंचगंगा आहे ती 35 फुटांवरती वाहते आणि पंचगंगेची इशारा पातळी जी आहे ती जवळपास 39 फूट आहे, आणखीन धोका पातळी आहे ती 43 फूट आहे, म्हणजे अवघे 3 ते 4 फूट बाकी आहे जे इशारा गाठण्याला। मात्र जी वाटचाल आता संथ गतीने सुरू आहे त्याच्यामध्ये तासागणिक जर विचार करायचा झाला तर पंचगंगा नदी 1 इंच, 2 इंच ते 3 इंच अशी तासागणिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते। कारण आता पात्र हे विस्तीर्ण झालेलं आहे। आपल्याला काही ड्रोन दृश्य देखील प्राप्त झालेली आहेत, त्या ड्रोन दृश्यांमधून देखील पंचगंगेचे विस्तीर्ण पात्र जे कसं आहे हे आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे जरी म्हटलं तर एकीकडे शेतकरी वर्ग सुखावलेला असला तर दुसरीकडे आता
जनजीवन मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झालेलं आहे. कोल्हापुरातून जो रेल्वे मार्ग जातो तो देखील आता पुण्यापर्यंतच रेल्वे आहेत त्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण ज्या लोणावळ्याच्या दरम्यान जी दरड कोसळली आहे त्यामुळे रेल्वे देखील आता सेवा काही ठिकाणी प्रभावित झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 56 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झाली आहे. त्यामध्ये 2 राज्यमार्गांचा समावेश आहे, काही बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळं ही जरी 56 बंधारे पाण्याखाली गेली असेल तरी पर्यायी मार्गाने जी वाहतूक आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. साधारणतः 88 गावं जी आहेत निवडली, जी डोंगर कपाऱ्यांमध्ये दऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या 88 गावांमध्ये पाहिलं तर ती दरडप्रवण क्षेत्रांमधली गावं आहेत. त्यामध्ये 15 ठिकाणीच किरकोळ नागरी वस्ती असल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी 15 ठिकाणी जे महसूल विभागाचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते दिवसातून 2 ते 3 वेळा भेटी देत आहेत. विशेषतः वाटलं त्या ठिकाणी जर दरडप्रवण क्षेत्रामध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे, मलबा खाली येण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी हटवण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. त्या ठिकाणी निवारा केंद्र देखील उभारलेली आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासन आणखीन सतर्क झालेलं आहे. त्यातच एनडीआरएफची टीम देखील दाखल झालेली आहे आणि अनेक ज्या ठिकाणी पुलावरून पाणी येते ते पूल तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत, कारण लोकशाही मराठीनंच पहिल्या दिवशी ही बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतरच जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झालेलं आहे. सध्याचा विचार करायचा झाला तर आज ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मध्यरात्रीपासूनच पावसानं पश्चिम घाटमाथ्यावरती जोर धरलेला आहे. विशेषतः पंचगंग्याचं जे खोरं आहे या खोऱ्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलेला आहे. गगनबावडा आहे, शाहूवाडी आहे, या सगळ्या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्यामुळं कुठेतरी पंचगंगेच्या पाणीपातळीत जी वाढ होते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारणतः 3 फूट बाकी आहे 39 फुटांना आणि 39 फूट जर पाणी पातळी गाठली तर मात्र शहरात दवंडी पेटवली जाते आणि ज्या भागामध्ये पाणी येतं त्या भागांमध्ये जर अलर्ट आहे तो दिला जातो. करण नक्कीच सतेज, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. आजचा दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता थेट आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत. महेश, आपण पाहतोय नाशिककरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली, तर काही मंदिरांमध्ये दर्शन सुद्धा बंद करण्यात येत असल्याची माहिती आहे. काय सविस्तर माहिती आहे नाशिकबद्दल? करण, खरं तर नाशिक जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा आहे ती देखील सज्ज झालेली आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा हा त्र्यंबकेश्वरमध्ये हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. एकट्या त्र्यंबकेश्वरमध्ये 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरच्या आसपास छोट्या गावांमध्ये विशेषतः काळजी घेण्यात येत आहे. एसडीआरएफ असेल, एनडीआरएफ असेल यांच्या टीम ज्या आहे त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. तर खबरदारीची पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळावर बंदी घातलेली. यामध्ये हरिहर किल्ला असेल, त्र्यंबकेश्वरचं मंदिर असेल, सप्तशृंगीचं मंदिर असेल, या मंदिरांमध्ये दर्शनासाठी आज बंदी घालण्यात आलेली, कारण पावसाचा जोर जास्त राहणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काळजीपोटी खरं तर हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर गंगापूर धरणातनं कुठलाही पाण्याचा विसर्ग न करता तरी देखील यंदाच्या वेळेस गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे, कारण शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या भागामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम सुरू आहे, रामकालपथचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्यानं कोरडी ठाक पडलेली नदी आज मात्र दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळते. गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती प्राप्त झालेली, कारण शहरामध्ये पाऊस जो आहे तो मध्यरात्रीपासून पडतो आहे आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली. यामुळे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं तर दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या भागामध्ये देखील पावसाची संततधार आहे ती सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस हा नाशिककरांसाठी महत्वाचा आहे. खाजगी शाळा असतील, मनपाच्या शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर खाजगी आस्थापनांना देखील वर्क फ्रॉम होमच्या सूचना ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन हे काल रात्रीच नाशिकमध्ये दाखल झालेले आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या मेढघर किल्ल्याजवळील खरं तर 100 रहिवाशांचं सुरक्षितरित्या स्थलांतर जे आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूणच पावसाचा धोका बघता आणि रेड अलर्ट बघता यंत्रणा जी आहे ती पुरेपूर काळजी घेताना दिसते, खबरदारी घेताना दिसते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक जे आहे ते ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले. त्यामुळे एकूणच पुढचे काही तास जे आहे ते नाशिकसाठी महत्वाचे असणार आहे. शहरामध्ये जरी पावसाने
विश्रांती घेतलेली असली तरी ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यंत्रणा आपल्याला कुठेतरी सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय. करण. नक्कीच महेश, नाशिककरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे मुंबईमधून आपल्याकडे आहेत. मुंबईमध्ये प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत. मीनाक्षी, आपण पाहतोय मागच्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय, अनेक घटना घडत आहेत, अनेकांचा मृत्यू होतोय, आकडा वाढत आहे. आता सुद्धा आज मुंबईकरांसाठी अलर्ट देण्यात आलेला आहे. आजचे नेमके काय ताजे अपडेट आहेत? निश्चितच मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काल आणि परवामध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्या पद्धतीत रेड अलर्ट जारी करण्यात आलं होतं आणि तशीच दृश्य जी आहेत ती काल आपल्याला मुंबई शहरात पाहायला मिळाली. मात्र नुसताच पाऊस नव्हता तर सोसाट्याचा वारा देखील आपण पाहिलेला काल. पण आज जर आपण पाहिलं तर हा पावसाचा जोर जो आहे तो काल संध्याकाळपासून जो आहे कमी झालेला पाहायला मिळाला आणि आज सकाळपासूनच आपण पाहतोय की पावसानं चांगलीच विश्रांती घेतलेली आहे. पण पुढील काही तास हे महत्वाचे असतील, कारण ऑरेंज अलर्ट ज्या पद्धतीत हवामान विभागानं जारी केलेला आहे, जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज सर्वसामान्य जे आहेत ते घराबाहेर कमी पडलेले पाहायला मिळत आहेत. कारण काल या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पूर्णतः आपण पाहतोय की वाहतुकीवरती पडलेला पाहायला मिळाला. रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबली होती. काल जर आपण पाहिला तर नालासोपारा, विरार, वसई, भाईंदर या सगळ्याच भागामध्ये जे आहे ते ट्रॅकवरती आपल्याला संपूर्णतः पाणी पाहायला मिळालं आणि तिथली जी लोकल्स आहेत ती पूर्णपणे ठप्प पडलेली पाहायला मिळाली. सध्या आपण जर पाहिलं तर हळूहळू या पाण्याचा निचरा जो आहे तो होत आहे आणि त्यामुळेच संपूर्णतः लोकल सेवा जी आहे ती पूर्ण पदावरती आलेली पाहायला मिळते. कुठेतरी आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वे ही 5 ते 10 मिनिटांना उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वेवरची संपूर्णतः रेल्वे वाहतूक आपण पाहिली तर काही गाड्या ज्या आहेत त्या कालपासूनच रद्द करण्यात आलेल्या आहेत. पण वाहतूक जी आहे ती रेल्वे वाहतूक सुरू आहे. संत गतीनं जरी असली तरी मात्र काही गाड्या रद्द ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. वसई विरारवरून येणाऱ्या ज्या लोकल्स आहेत त्या पूर्णतः आपण पाहतोय की धीम्या गतीनं आहेत. पूर्णतः चर्चगेट पर्यंत येणाऱ्या या सगळ्या लोकल्स ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत, पण चर्चगेटवरनं सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या वेळेवरती आहेत. मात्र पुढे जर आपण पाहिलं तर वसई विरार या साईडला जाणाऱ्या ज्या लोकल्स आहेत या धीम्या गतीनं या साईडनी पण जात आहेत. पण मध्य रेल्वेची वाहतूक जी पाहिली तर नेहमीप्रमाणे ही सुरळीत आहे, पण मात्र थोडी उशिरानं आहे. आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण दादर स्टेशनवरची ही दृश्य जर सध्या आपण पाहिलीत तर नेहमी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सकाळच्या वेळी जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्टेशन जे आहे ते याच प्रवाशांनी भरलेलं पाहायला मिळतं. आज तशी चित्र पाहायला मिळत नाहीये, कारण खबरदारी घेत सर्वसामान्य जे आहेत, प्रवासी जे आहेत ते घराबाहेर कमी पडलेले पाहायला मिळतात. आणि कुठेतरी आपण पाहतोय की एक सतर्कतेचा इशारा जो आहे तो कालच या सगळ्याच प्रवाशांनी लक्षात घेतलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच ही गर्दी जी आहे ती आज आपल्याला कमी पाहायला मिळते. निश्चितच आजचा दिवस हा देखील महत्वाचा आहे, कारण आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आपण पाहतोय की अति महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने दिलेल्या आहेत. आणि तसेच आपण पाहतोय की आज सर्वसामान्य जे आहेत ते कमी प्रमाणात घराबाहेर पडलेले आहेत. त्यामुळे लोकलची जरी सेवा सुरळीत असली तरी मात्र आपण पाहतोय की कुठेतरी पुढील काही तासामध्ये जोरदार पाऊस जो आहे मुंबई शहरासाठी वर्तवण्यात आलेला आहे आणि तशीच खबरदारी जी आहे ती देखील घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच मीनाक्षी, खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि पालिकेच्या माध्यमातून वारंवार काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आपण थेट कराडमध्ये जाणार आहोत. आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेत. शशिकांत, आपण पाहतोय सातारा असेल, सातारा जिल्ह्याचा काही घाटमाथा परिसर असेल, कराड असेल, या भागामध्ये मुसळधार पाऊस होतोय. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या सुद्धा घटना घडल्याची माहिती होती. कराडमध्ये नेमके काय अपडेट आहेत? नक्कीच, कारण जर आपण पाहिलं तर पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अतिशय जोरदार स्वरूपात आहे. वारं मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळ आहेत ती या घाटपट्ट्यांमधली वॉटरफॉल असतील ते देखील बंद आज ठेवण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळं पावसाचा जोर अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नदी, ओढे, नाले आहेत ते तुडुंब भरून वाहताना एकंदरीतच पाहायला मिळत आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर पाहायला गेलं तर 370 मिलीमीटर पाऊस आहे. हा फक्त 24 तासामध्ये कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेला आहे. महाबळेश्वरला 400 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोड होती पाहायला मिळते. वारे जे आहे ते मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये आहे. अनेक ठिकाणी घरांवरती झाडं कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत.
माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी रस्त्यावरतीच या विजेच्या खांबावरती झाड कोसळल्यामुळे वाहतूक देखील बंद आहे. कराड चिपळूण राज्य महामार्गावरती देखील अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळं त्या ठिकाणी वाहन चालकांना देखील मोठी कसरत करावी लागते. काही काळ या परिसरातलं जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज मात्र या ठिकाणी रेड अलर्ट घाटपट्ट्याला दिल्यामुळं या ठिकाणचे जे काहीच आस्थापना आहेत त्या देखील आता ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाटपट्ट्यामध्ये मोठ्या जोरदार प्रमाणात पाऊस कोसळतोय याचा परिणाम आहे तो इथल्या जनजीवनावरती होताना पाहायला मिळतोय. सोबतच या ठिकाणचे जे शेतीच्या कामांना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भात शेती पावसाळी केली जाते. त्या पावसाळी केलेल्या भात शेतीच्या कामाला विशेषतः शेतकरी आता निघालेला पाहायला मिळतोय. सोबतच पूर्वेकडील जो काही भाग आहे या भागामध्ये आता पेरणीच्या कामांना देखील सुरुवात झालेली आहे. पूर्वेकडील भागात पाऊस कमी पडला होता, मात्र गेल्या 4 दिवसापासून पावसाची ज्या सरी आहेत त्या पूर्वेकडील भागात देखील कोसळत आहेत. कोयना धरण हे मोठं धरण या परिसरातलं मानलं जातं आणि या धरणावरती अनेक ठिकाणचे वीज निर्मिती असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, हा या धरणावरती भागला जातो. त्यामुळं आता धरणात देखील पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण आता हे 35.70 टीएमसी धरण भरलेलं आहे. 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धरणात आता हळूहळू पाणी वाढताना पाहायला मिळते. पाणी पातळी देखील वाढ होताना पाहायला मिळते. साधारण 90,000 क्युसेक्स पेक्षा जास्त प्रतिसेकंद वेगाने धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर देखील वाढल्यामुळे पाण्याची आवक आहे ती आता सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. आज दिवसभर घाटपट्ट्याला रेड अलर्ट असल्यामुळे या ठिकाणची जी आस्थापना आहेत ते आता सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आहे, महसूल प्रशासन ते देखील अलर्ट मोडवरती आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्या ठिकाणी देखील बचावकार्य असेल किंवा त्या ठिकाणच्या काल 2 मोठ्या घटना घडलेल्या होत्या. चालत्या वाहनावरती त्या ठिकाणी बावडीचं झाड देखील पडलेलं होतं. 6 जण जखमी झालेले होते. त्यांना देखील त्या ठिकाणी उपचारासाठी तालुका प्रशासनाकडून तात्काळ मदत पुरवलेली होती. आणि अशा अनेक घटना ज्या आहेत त्या आता या परिसरामध्ये घडताना एकत्रित पाहायला मिळतात. कोयना नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात. धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग केलेला नाही, मात्र कोयना नदीला मिळणाऱ्या उपनद्या ज्या आहेत त्यांचा फ्लो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात. ज्या जिल्हा अंतर्गत येणाऱ्या छोट्या नद्या आहेत त्यांनी देखील धोका पातळी ओलांडल्यामुळं जिल्हा प्रशासनाकडून गरज असेल तरच घराबाहेर पडा. सोबतच नदी ओढे नाले तुडुंबा भरल्यामुळं खेडेगावामधील काही नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरक्षित मार्गाचा वापर करा असं आवाहन करण्यात आलेलं. करण नक्कीच. आता थेट जाऊयात पुण्यामध्ये. आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेले आहेत. बालाजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, जनजीवन विस्कळीत झालंय आणि काही ठिकाणी दिलासा सुद्धा आहे, कारण धरणांमध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. काय ताजे अपडेट आहेत पुण्यातून? कारण नक्कीच कालपासून जे आहे ते पुण्यातल्या घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. शहरात सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात धरण साखळीत वाढ झालेली आहे आणि ही वाढ जी आहे ती समाधानकारक आहे. कारण 10.68 टीएमसी पाणी जे आहे ते 4ही धरणामध्ये आज पाहायला मिळते. जून महिना कोरडा गेल्यानंतर खरं तर पुणे शहराला या पाण्याची गरज होती आणि आणखी सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात घाटमाथ्यावर पडत आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी दिलेली होती. आज मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी घाटमाथ्यावर ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे त्या भागातल्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. तर पुणे शहरामध्ये जे आहे ते आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा प्रस्थान उद्या आहे. त्या अगोदर पुण्यामध्ये वारकऱ्यांची सोय पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे 101 शाळांमध्ये हे वारकऱ्यांची सोय असणार आहे. कारण पूरस्थितीमुळे आळंदीमध्ये जाणं शक्य नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच हे आदेश दिलेले होते. पुण्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. कुठल्याही धरणातून आणखी विसर्ग सुरू झालेला नाही, मात्र नदी नाल्यामधून येणाऱ्या पाण्यामुळे धरणामध्ये येणारा पाण्याचा लेवा आहे तो अतिशय चांगला आणि समाधानकारक असल्याचं जलसंपदा विभागाने म्हटलेलं आहे. आणि पुढचे 5 दिवस जे आहे ते पाणी कपात असणार आहे. कारण पुढचे 5 दिवस जे आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांचा मुक्काम जो आहे तो पुण्यात असणार आहे आणि त्यानंतर पालखी प्रस्थान सासवड मार्ग होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना यावर्षी जे आहे ती वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. आणि 5 दिवस जे आहे ते आज जो आहे तो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे घाटमाथ्यावरती आणि शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. बरोबर. नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.